नमस्कार मित्रांनो, परत एकदा मनोज जरांगे यांनी टार्गेट केले ते छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांना. पण यावेळेसचं जे काही टार्गेट केले देवेंद्र फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर मध्ये टार्गेट करण्यात आलेले. काय आहे की ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा GR काढण्यात आला आणि हा GR एक्झिक्यूट अजून झालेला नाहीये, म्हणजे सरसकट मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य जनतेला कुणबी प्रमाणपत्र अजून दिलेले नाहीयेत आणि म्हणूनच त्याच्यावर आता परत एकदा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना निशाणा साधलाय. कसं काय काय बोलले, कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं, याच्यानंतरची पुढची भूमिका काय असणार आहे तेही त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. नमस्कार, मी सचिन प्रत्येक एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, काही लोक आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला तर काही पैसे लागत नाही, लाईक करून ठेवा, म्हणजे असेच महत्वपूर्ण माहिती अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच आपण बोलणार आहोत. मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षणासाठी ज्या पद्धतीने आंदोलन झाले, 2, 3, 4 वेळेस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी फायनली मुंबई जाम केली. मुंबईमध्ये फिरण्याची सोय ठेवली नाही आणि सर्व जे काही ट्रान्सपोर्ट वगैरे जे काही व्यवहार होते ते अक्षरशः बंद झाले. मुंबईशी निगडीत असलेल्या आजूबाजूचा जो काही परिसर होता, जसं की पुणे झाला, गुजरात झाला, इकडं दुसरे जे काही सिटी झाल्या, ते सगळं अक्षरशः ठप्प झालं. आणि मग फायनली सरकारला कुठंतरी निर्णय घ्यावा लागला मराठा आरक्षणाचा GR काढण्यासाठी. तो GR राज्य शासनाने काढला, पण GR काढताना त्याच्यामध्ये काही गोष्टी ठेवल्या, गुपित ठेवल्या. जसं आता GR काढला, GR काढताना हैदराबाद गॅजेटचा वापर त्यांनी केला. हैदराबाद गॅजेट लागू केलं, पण हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतरही त्याच्यामध्ये शिंदे समितीच्या काही नोंदी किंवा काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या. जसं की जर तुम्ही कुणबी प्रमाणपत्र घ्यायला गेलात तर तुम्हाला तुमचे वंशावळ, तुमचे आजा पंजा वगैरे या सगळ्या लोकांचे डॉक्युमेंट्स किंवा त्यांची कागदपत्र, जे काही जुने कागदपत्र आहेत ते कागदपत्र तुम्हाला तिथे जमा करावे लागणार. दुसरं म्हणजे फक्त मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट चालू केलं, सातारा गॅजेट अजून लागू केलेलं नाहीये. ती एक मागणी मनोज जरांगेंनी आता लागू धरलेली आहे, जसं की सातारा गॅजेट लवकरात लवकर लागू करण्याची मागणी. दुसरं म्हणजे ज्या लोकांसाठी तुम्ही GR काढला मराठा आरक्षणासाठी, तो GR काढल्यानंतर तुमच्याच मंत्रिमंडळातील एक नेता जो की छगन भुजबळ जातोच कसा काय, छगन भुजबळने 5 याचिका टाकल्याच कशा काय, म्हणजे देवेंद्र फडणवीस एका हाताने देत आहेत आणि दुसऱ्या हाताने घेतही आहेत, असं स्पष्ट विधान त्यांनी सांगितलं. म्हणजे तुमच्याच खात्यातला मंत्री आहे ना, मग तो मंत्री तुमचं ऐकत नाहीये का तुम्हाला घाबरत नाहीये, मग तुमचं काही वटच नाहीये का, किंवा तुमचं म्हणजे तुम्हीच छगन भुजबळला सांगितलंय की ठीक आहे तुम्ही आंदोलन करा, तुम्ही याचिका टाका, मी इकडनं GR पास करतो आणि तिकडनं तुम्ही याचिका टाकत राहा. म्हणजे एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने हिसकावून घ्यायचं, अशी पद्धत तुमची चालू आहे का देवेंद्र फडणवीस? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथे उपस्थित झालेला आहे आणि तो सर्वसामान्य मराठा समाजाच्या मनात देखील आहे. अजून देखील मराठा समाजाच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीसची जी काही छवी आहे ती चांगली आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं. पण ती जर तुम्हाला खराब होऊ द्यायची नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी देखील दुसरं म्हणजे सातारा गॅजेट देखील लागू करायचंय. छगन भुजबळने 5 याचिका टाकल्या कशा काय, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथे उपस्थित राहतोय. आणि ते साहजिकच आहे, जर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांचं साटलोट आहेच. दोघं ओबीसी नेते आहेत, दोघं ओबीसी ला सपोर्ट करणारे नेते आहेत. आता म्हणजे देवेंद्र फडणवीस गेम कसा करता, गेम असा करता की एकीकडे मराठा समाजासाठी GR काढून घ्यायचा, बरोबर, त्यांना GR काढून मराठा समाजाला खुश करायचं, आणि दुसरीकडे ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी छगन भुजबळ ज्या काही याचिका टाकताय त्याला काहीच विरोध करायचा नाही. म्हणजे दोघं दगडांवर पाय ठेवून तुम्ही महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणूक आहेत त्या लढवण्यासाठी मतपेढी वाढवताय का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथे उपस्थित राहतो. आणि देवेंद्र फडणवीसची ती खासियतच आहे की इकडून पण घ्यायचं तिकडून पण घ्यायचं, जो कामाचा असेल त्याला ठेवायचा, ज्याच्याशी काम संपलं त्याला लात मारून
बाहेर काढायचं. मोठ्या लोकांच्या अक्षरशः शब्द नाहीये, जे की वरचे मंत्री आहेत म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा वगैरे यांचे हांजी हांजी करायचा. हांजी हांजी ठीक आहे, जास्त घाण शब्द नाही वापरता येणार आपल्याला. हांजी हांजी करायचं आणि आपलं काम साधून न्यायचं. तशा पद्धतीचा गेम देवेंद्र फडणवीस करण्यामध्ये माहीर आहेत. आता मुद्दा हा आहे की म्हणजे तुम्हाला ओबीसीचं मतदान देखील पाहिजे, ओबीसी समाजाला कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही असं तुम्ही बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगता. दुसरीकडे मराठा समाजाला फक्त GR काढून खुश करून दिलंय, त्यांना अजून प्रमाणपत्र मिळत नाहीये किंवा काही लोकांना मिळत आहेत तर काही लोकांना अजून मिळालेले नाहीयेत असं मत मनोज जरांगे पाटील यांचं आहे. मनोज जरांगे यांनी तसा आरोप देखील केलेला आहे, गंभीर आरोप केलेला आहे. आणि जर आता देवेंद्र फडणवीसांचं छगन भुजबळ ऐकत नाही, मुद्दा आहे तुम्ही एका घराचे प्रमुख आहात, महाराष्ट्र आहे आपलं घर आहे, या घराचे तुम्ही प्रमुख आहात आणि या तुमच्या प्रमुखाच्या अंडरमध्ये जे काही तुमचे सटर बटर आहेत ते सटर बटर जर काढी करण्याचं काम करत असतील तर मग त्यांना आवरणं तुमचं काम आहे. जर ते ऐकत नसेल तर तसं आम्हाला सांगा, काय करायचं, कसं घ्यायचं, कसं त्यांचं हिसकवायचं ही आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी नमूद केलंय. आता मुद्दा हा उपस्थित राहतो की देवेंद्र फडणवीस यांना खरंच मराठा आरक्षण द्यायचं आहे का? तर जर याचा विचार खोलवर केला तर ते मुळात कोर्टात टिकणारं आरक्षण नाहीये. ओके, आणि जरी टिकलं तर त्याला विरोध करणारे ओबीसीचे खूप काही नेते मंडळी तिथे आहे. मग हे ओबीसी नेत्यांना आवरणं सगळ्यात महत्वाचं आहे देवेंद्र फडणवीससाठी. देवेंद्र फडणवीसला हे खूप काही मोठं चॅलेंज असणारे ओबीसी समाजाला देखील बाजूला सारणं. मराठा आरक्षणाला जे दिलं आहे ते मराठा आरक्षण ठीक आहे, राहू द्या, तुम्ही शांत बसा, पण ओबीसी शांत बसणारा नाहीये. छगन भुजबळ बाळासाहेबांची शिवसेना जर सोडू शकतो फक्त ओबीसी साठी, तर मग देवेंद्र फडणवीस किस गली की चीज आहे असं देखील आपण इथे म्हणू शकतो. का की बाळासाहेब आणि देवेंद्र फडणवीस कुठेही तुलना होऊ शकत नाही. म्हणजे जी विचारसरणी क्लिअर आहे, जे विजन आहे क्लिअर आहे कोणाचं, तर छगन भुजबळांचं. ओबीसी आणि फक्त ओबीसी साठी लढायचं आणि ओबीसीच्याच जीवावर आजपर्यंत छगन भुजबळ एवढ्या वर्षांपासून मंत्री संत्री झालेले आहेत. मग त्याच ओबीसीसाठी लढणं, त्यांच्यासाठी आंदोलन करणं हे छगन भुजबळचं प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी इथे तयार होऊन जाते. मित्रांनो, सगळ्यात जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस न छगन भुजबळला आवडतील ना इकडे मराठा समाजाला विरोध करतील. म्हणजे दोघं समाज आपसामध्ये भांडणं तुम्ही चालू ठेवा. मी दोघांना हो म्हणतो, दोघांना मी सोबत घेऊन चालतो. शाहू फुले आंबेडकरांचा जो काही महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र मी सुरू ठेवतो. माझं पोट भरतो, माझं पोती भरतो, माझं काम, माझी खुर्ची मी सोडणार नाही. तुमचं काय लढायचंय, तुमचं काय करायचंय ते तुम्ही करत बसा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावर? देवेंद्र फडणवीस चुकताय, मनोज जरांगे चुकताय की छगन भुजबळ चुकताय? नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला तर पैसे लागतच नाही. धन्यवाद.